बघूया शिर्डीतल्या साई मंदिराची सुरक्षा आता आणखी मजबूत होणार आहे। साई मंदिराला महाराष्ट्र सुरक्षा बल आणि पोलीस राखीव बलाचं आता सुरक्षा कवच मिळणार आहे। उच्च न्यायालयाकडून साईबाबा संस्थानला अहवालानुसार कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली होती। साई मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्यानं सीआरपीएफ किंवा सीआयएसएफ ची सुरक्षा मिळावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती। खर्च अधिक असल्यानं एमएसएफ आणि एसआरपीएफ ची सुरक्षा मिळावी असा शिर्डी संस्थाननं अहवाल दिला। सुरक्षा वाढवण्यात येणार असल्यानं साई मंदिर परिसरातल्या गुन्हेगारीला देखील आळा बसेल। याबाबत 5 जानेवारीला प्रगती अहवाल मांडण्याचे कोर्टानं निर्देश दिलेले आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे सध्या आपल्या सोबत आहेत। हरीश, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपण जर बघितलं तर शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून हजारो साई भक्त दररोज येत असतात आणि उत्सव काळामध्ये तर लाखो भाविक शिर्डीमध्ये येत असतात। हो। अशा वेळी अनेकदा भक्तांना लुटीच्या घटना घडलेल्या आहेत, मारहाणीच्या घटना घडतात, तर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर शिर्डी आहे असं देखील अनेकदा समोर आलंय। त्यामुळं कुठेतरी इथली सुरक्षा व्यवस्था मजबूत असायला हवी आणि त्या दृष्टीने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि कोर्टाला त्यांनी मागणी केलेली होती की साईबाबा संस्थानला सीआरपीएफ किंवा सीआयएसएफ ची सुरक्षा, केंद्रीय सुरक्षा तिथे प्रदान केली जावी। मात्र त्याचा खर्च जो आहे तो जास्त असल्यानं साईबाबा संस्थाननं केंद्रीय सुरक्षा ऐवजी महाराष्ट्र सुरक्षा बळ एमएसएफ किंवा पोलीस राखीव बळ एसआरपीएफचं सुरक्षा कवच आम्ही देऊ शकतो अशा प्रकारचं जो अर्ज आहे किंवा विनंती आहे ती कोर्टाला केलेली आहे। त्यानुसार कोर्टाने देखील त्यांना आदेश केलेला आहे की येत्या 5 जानेवारीपर्यंत तुम्ही हा प्रगती अहवाल कोर्टाला सादर केला जावा। त्यामुळं आता कुठेतरी साई मंदिराला महाराष्ट्र सुरक्षा बळ एमएसएफ किंवा पोलीस राखीव बळाची सुरक्षा कवच मिळणार असल्यानं शिर्डीमध्ये भक्तांची सुरक्षा किंवा मंदिराची सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे। हरीश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली।